मित्रांनो, IPL 2024 स्पर्धेला नुकतीच सुरुवात झालेली आहे। सलामीच्या सामन्यापासूनच उत्कंठावर्धक रोमांच बघायला मिळतोय। सध्या चर्चा सुरू आहे ती मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाबाबत। गुजरात टायटन्सचा आतापर्यंतचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालाय आणि रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे। अशात गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपविण्यात आले आहे। शुभमन गिलकडे कर्णधारपद देण्याबाबत क्रिकेट वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया पुढे येत आहेत। वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। तो म्हणतो, हार्दिक पांड्याचे अशा प्रकारे संघाला सोडून जाणे सर्वांनाच धक्का देणारे होते। त्यातल्या त्यात शुभमन गिल सारख्या तरुण आणि अननुभवी खेळाडूला इतकी मोठी जबाबदारी देणे माझ्या मते तरी मूर्खपणाचा निर्णय आहे। संघातल्या एखाद्या अनुभवी खेळाडूला हे पद द्यायला हवे होते। ही जबाबदारी पेलण्यात तसेच स्वतःच्या बॅटिंग परफॉर्मन्सकडे लक्ष पुरविण्यात शुभमन गिल यशस्वी ठरतो की नाही ते बघणे एक्साइटिंग ठरेल। माझ्या मते त्याच्याकडे नेतृत्व अजून 2-3 वर्षांनी देणे योग्य ठरले असते। मित्रांनो, मोहम्मद शमीच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। थँक्यू अँड टेक केअर।